हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा आज आता 11 वाजले बघा. आज योग आला बघा. आज 2 गणपतीची आरती आज बोलवली बघा. एक पहिलं मनोताई धुमाळ यांनी आरतीला बोलवलं बघा, आणि दुसरं आता आहे आमचे भरनाथ तरुण मंडळ गणेशोत्सव यांनी पण आता आरतीसाठी बोलवले. पहा दाखवतो. कार्यकर्ते बघा देशमुख गणपतीचे, तर यांनी आज आरतीसाठी बोलवले बघा. आता मला तर काय आरती धरता येत नाही, परंतु आता आमचे पोलीस पाटील आंबळे हे सांगपाळ, तर हे आज आरतीला त्यांच्याकडे दिली बघा. आता हे सुभाष आबा माजी सरपंच देशमुख नरवडे, आणि हे बघा आता आरतीला सुरुवात. कृपादयाची सर्वांगी सुंदर होती शेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. तो बरा पुरे करणी गावली. जय देव कामना पण. जय देव ते झाले. हे पहा आता सकाळी गावात आल्यावर कळलं बघा. आता ग्रामसभा आहे. तर पहिली एक सभा झाली होती, पण ती तो खूप झाली होती. पण आता कळलं म्हणजे आता मला दुसऱ्या माणसाने पण काय तसं बोर्ड वगैरे काय लावलेला नव्हता, पण आहे म्हणले सभा, तर चला म्हणलं पाहू सभेला जाऊ. मला तर आता नावऱ्याला जायचे पहा, पण आता हे ग्रामसभेला तर हे आव्हान ते म्हणतात चला सभेला. तर मग सभेला हे पहा इथं आज ग्रामसभा आहे बघा बोरलेली. आता 11:30 वाजले. इथं एकही माणूस सभेसाठी, आणि टायमिंग 11चं दिलं होतं, एकही माणूस इथं उपस्थित नाही. फक्त आम्ही आबा आणि नरोडे मामा, आणि आम्हाला बाहेर असं कळलं म्हणून आम्ही आलोय. हा इथं आता सध्या प्रशासक कारभार चालू आहे. तर प्रशासक कारभार असल्यामुळं आता सरपंचाचा इथं काही संबंध येत नाही म्हणायला, पण प्रशासक कारभार आहे. पण इथं बघा इथं कुणीच उपस्थित नाही. आता 11:30 वाजले बघा. हा काय म्हणले? हा बाटले ठेवलेत पाण्याच्या लोकांना प्यायला, पण इथं सभेलाच माणसं नाही बघा. ही अशी अवस्था आहे बघा हे आंबळेगावच्या ग्रामपंचायतची. तुम्हाला काय बोलायचं गाव आहे शब्दाला काही थोडंफार? बरं चालते बघा. हे अशी ग्रामपंचायतचं बघा. आता हे लोक संपूर्णतः गेली आता घरी, जे कधी नाही सभेचा टायमिंग तसा टायमिंग रॉंग आहे ते. आणि त्यात म्हणजे बाहेर बोर्ड लावायला पाहिजे, पण बोर्ड पण नाही, काही नाही. लोकांना माहीतच नाही सभा आहे ग्रामसभा म्हणून. तर हे असं प्रशासक आहे बघा. आता ग्रामसभा चालू झाली पहा. तर फक्त 4 माणसं सभेला आहेत, आणि अध्यक्ष संजय दत्ताचे चेअरमन बेंद्रे यांना अध्यक्षपद दिलेले आहे पहा. त्या पण त्यासाठी जॉब कार्ड वगैरे काढले, जॉब कार्ड काढून मजुरीचे पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट ऑनलाईन जमा होते. त्याला आता काय कुठलं मीडिया नाही किंवा काय नाही, काय नाव आलं की नाव द्यायचं जे लोकांची नाव तुमची पूर्वी दिलेले आहेत ग्रामसभेची नाव आले आपल्या काळात त्याची छाननी वगैरे होऊन ती नावं पात्र ठरलेली, आणि ते नंबरनुसार येते. त्याच्यावर खाली वर करायचा अधिकार ना मला आहे ना तुम्हाला आहे, कोणाला आहे. त्या नंबरनुसार ती यादी बनलेली, त्या यादीनुसार नावं येते. त्याच्यानंतर प्रभू आवास योजनांसाठी प्रवर्गणी आहे प्रत्यक्ष यादी बनवली. आता मोदी आवास योजना ही एक घरकुल योजना मोदी प्रधानमंत्री नावाने सुरू करण्यात आलेली. तर याच्यासाठी ना ओबीसीची एक यादी बनवायची, आणि पटक्या आणि विमुक्त तर अशांची एक यादी बनवायची. तर आपल्याला ती ओबीसीची यादी आपण गेल्या ग्रामसभेमध्ये बनवली होती.
जरी त्यातून काही राहिले असेल तर आशयांची यादी आणि भटक्या विमुक्तांची यादी याची वेगवेगळ्या स्वरूपात बनवायची. तर त्याची एक नावांची आपण हे करणार आहोत, मागणी करणार आहोत. भटक्या विमुक्तमध्ये कोण कोण मोडतं, वडा, बहारी, काही अशी जी पात्र लोक आहेत की ज्यांना घर नाही, अशांची नाव आपल्याला यादीमध्ये घ्यायची. आणि ज्यांना घर आहेत, पक्की घर आहेत, अशांची सिलेक्ट होणार नाही. यांचा पुन्हा शासन सर्वे करणार. त्या शासनाच्या सर्वेमध्ये जे पात्र ठरतील अशाच लोकांची यादी बने आणि त्यांना घरकुलाचा भविष्यात दिला जाईल. तर त्याच्यासाठी आजच्या सभेची यादी बनवायची. जर तुम्हाला कोणाला माहिती असतील ना अशा गरजू लोकांची तर मला सांगा, मी आपली इथे लिहून घेऊ. सांगतो ना एक विषय घेऊ. ओबीसी मध्ये ना सांगा ना, ओबीसी आणि एनटी वगैरे. तर माझ्या माहितीप्रमाणे एनटी मध्ये आपलाच कर्मचारी कपिल गोविंद बरोबर वेगळे बघू. काही तरतूद नाही का? आता समजा मी वेगळं नाही, त्यांना कुठं जायचं हेच नाही, ग्रामपंचायतीला अधिकार नाही कुठं कोपऱ्या कापड्यात द्यायचे नाही प्रधानमंत्री आवास मध्ये नाव आहे. नाही दुसरी गोष्ट माझा असा मुद्दा आहे की ग्रामपंचायतची काय 200 फुट स्क्वेअर फूट अशी जागा दिव्यांगांना दिली जाते. तर ती जागा काय उपलब्ध आहे, मिळेल का आपल्याला दिव्यांगासाठी? ग्रामपंचायततर्फे जागा उपलब्ध करून देण्याचा असा हा एक जी काही शासनाचा GR वगैरे पंचायतीला अद्याप आलेला नाही. तर आपल्याला आहे ना BDO साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांकडून ती जागा आपल्याला घ्यावी लागेल. हा पण अशी जर आणि मग तिथंच मग समजा जागा घेऊन तिथंच घरकुलाचं नियोजन करता येईल. सदर जागेवर घरकुलाचं मग त्याच जागेवर ते नियोजन करता येईल. हा तशी शासकीय जागा आपल्याकडे किती उपलब्ध आहे काय? नाही पण माझ्या पाण्यात एक जागा आहे शाळेपाशी, त्या टाकीची तिथं एक समोर जागा आहे तिथं उपलब्ध. तर त्या टाकीपाशी पाण्याच्या टाकीच्या समोर म्हणजे ती रस्त्याच्या कडेला आहे एकदम दिव्यांगांना एवढं नाही बरं ठीक आहे. नाही ठीक आहे ना, पण तुमच्या समजा या असं तुम्ही प्रस्ताव तुम्ही प्रस्तावाची तजवीज आपण करा ते. तर आपली लोक त्यापासून वंचित आहेत. तर जे विहीर काढण्यात इच्छुक आहेत सामुदायिक विहीर, तर अशांनी आपण कमीत कमी दोघं असताना पुढे काय अपेक्षित आहे अशी पण सांगा. आता चालू बरेचसे आहे. रस्ता दुरुस्ती कुठं, रस्त्याला मुरुम टाकणं कुठं काय, रस्त्याला तिकडच्या भाग मुरुमाचा राहिला आहे म्हणजे तर मुरुम उपलब्ध झाला की आपण तिकडे टाकणार. मला 50 रुपये पाऊस नाही तर तुम्ही चक्कर मारा. हा जाणार येणार पाऊस झाला की तुम्हाला येतच नाही. या माणसाला राहण्याचं पण झाले. तरी ना मुरुमाचं राहिले आमच्याकडे मुरुम टाका तर मोठा लागेल काय तर बस आम्ही उचलून टाकले. मग तो कोणी घासा. दुसरा मुद्दा कपिल आणि नाना हे आकृती बंद म्हणजे तर हे कायम राहील. तो आळचा एक झाला आता ऑपरेटर होते घरी नाही शासनाची कंपनी होती एक काम स्वराज म्हणून त्यांच्या मार्फत त्या होत्या असं. आता आणखी एक हे आलंय की ग्राम स्वराज्य काम बंद झालंय. हे युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत म्हणून शासनाने नेमले. तर आपल्या गावातून श्रीमान कुलकर्णी यांचा अर्ज गेला होता त्या योजनादूतला.
तर त्या एक योजना म्हणून आता आपल्या गावात इथे हजर होते. त्यांनी शासकीय योजना वगैरे काय असतील ते लोकांना सांगायचं. नाही ते म्हणले तुमची ते करे मॅडम म्हणत होती पण त्याची ई ग्राम स्वराज का? हा ही ग्रामसभा त्यांचं काय झालं ते कुठलं चालू आहे ती सध्या बंद पडली. ती जर 5 वर्षांची नेमणूक असली, आता सध्या ही ग्राम स्वराज पण बंद पडली आहे. ज्यावेळेस शासन परत कंपनी स्थापन करून नेमणूक करेल त्यावेळेस मग परत कालावधीसाठी काय मानधन असेल तेही देणार आहे. तर त्यासाठी आपल्या गावातून नावं द्यायची. तर किमान 3 याच्यासाठी 3 नावं द्यावी अशी अपेक्षा आहे. गवंडी प्रशिक्षण, प्लंबिंग आणि वायरमॅन, इलेक्ट्रिशियन आणि पंप ऑपरेटर असे 5-6 ट्रेड आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. पहिले महिलेला पैसे चालू असतात परत भरून भरला आणि डबल स्कीम आहे. सांगितलंय म्हणले तुम्ही शासनाला जर चुक्या बांधायची कामं जर केली पूर्ण सगळं बंद झालं. डुप्लिकेट तुम्हाला काय कुत्र्याने काय केलं तुम्हाला? मला तर चावलेलंच आहे. कुत्र्यांचं तुम्ही रे गा मारला. एवढं गटच चावलं आपलं. नाही नाही नवीन रोहित्र बसवले पाण्याची चौक आहे. आपले रोहित्र उपलब्ध झाले येणार आहे. पण आता लाईन टाकताना थोडस आपल्या जिल्हा लाईन टाकताना बरीचशी झाडं जाणार आहे. वन विभागाला पत्रव्यवहार केलाय. त्यांचा अधिकारी पण आज येणार होते सर्वेला. त्या सर्वेमध्ये कोणती जागा कापायची, कोणती काढायची, कोणती परवानगी देतील. पण आपल्या सगळ्यांच्या कामावर चर्चा. सुरेश काय करायची किती बाबर ते जा काढून टाका. सुरेश काय करेल तिथेच मार्गदर्शन सुरेश बोलावलं तेच ना. हे बघ आता ग्रामसभेचा विषय चालू हे बघा आता या नवीन मतदार यादी आल्यात बघा. या 24 पासून या चालू होणार आहे. याच्यात आता नावं बघितली पाहिजे की ते काय बोर्ड लावायचा प्रयत्न करू. दुसरा मुद्दा काय होतं की ज्या आता पंचायत समितीच्या योजना वगैरे जाहीर होत्या त्या डायरेक्ट न्यूज पेपरला येऊन त्यांची ऑनलाईन फॉर्म पद्धतीने ऑनलाईन फॉर्म स्वीकारले जातात. तर ती माहिती आपण बोर्डवर किंवा आपल्या गावच्या सोशल मीडिया आहे त्याच्यावर टाकून आम्हाला बारकाला फोन आम्हाला काय त्याच्या कळत नाही. फोनवर टाकलं तरी तुमच्यापर्यंत आपण सार्वजनिक चौकात बोर्ड मी एवढं सांगतो त्याच्यावर सांगतो बोर्ड होतो. बोर्ड काय करू आपण एक काय नसतो बोर्ड तयार करू. खूप सगळेचा एवढं तारीख मार्गात जायचं ठिकाण बांधायचं एवढं. मला काय वाटतं पहिलं आमच्या काय मला नोटीस असायची प्रत्येक दारात जाऊन सही करा ग्रामसभा सही करा दोन्ही गावात असायची. तो आता समजा तो बदलला तर मला एखाद्या 2 चौकात बोर्ड लावले बाबा आमच्या वारी आपण नोटीस लावलेले असतात पण एवढं बारीक बारीक काय आमच्याकडे काय बारीक मोठं तयार करू. मीडिया आता हे बोर्ड आहे नोटीस बोर्ड नोटीस बोर्ड प्रत्येक आता आहे 100 माणसं आपले 5 वर्ष 10 वर्ष भेटले आणि तुमच्या गावात गेले कुणी माणसं भेटले तुम्ही सरकारी वेळासाठी होते इकडे नसणारी माणसं सगळी जायची चर्चा करते. मग ती नाही यात्रा कळत तरी येतं काय मान आता इथे काम टेकडी मग चल इथं होतो. आता नाना संघाला बोलणं आमचं काय संबंध होते
करू आपण. हे पहा आता आमची ग्रामसभा संपली बघा. खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा झाली. संपूर्ण भाऊसाहेबांनी संपूर्ण व्यवस्थित लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि सरपंच साहेब पण लगेच आले टायमाला, तर त्यांनी पण थोडं मार्गदर्शन केलं. तर संपूर्ण लोकांच्या संपूर्ण अडचणी सगळ्यांच्या दूर केल्या. कुणाची घरकुल असतील, कुणाचं काय असेल, कुणाचा रस्त्याचे मार्ग असेल, असं काय अडचण त्यांनी सगळं सोल्युशन निर्माण त्यांनी केलं बघा. सर्व व्यवस्थित सांगितलं. तर आबांनी पण काही प्रश्न मांडले होते, त्यांचं पण सगळं सोल्युशन झालं. तर हे उत्कृष्ट अशी ग्रामसभा झाली बघा. धन्यवाद. हे बघा आता मीटिंग संपली आणि मीटिंग संपल्यावर आम्ही आता नावऱ्याला निघालोय बघा. आता नावऱ्याला हे आमच्या जोडीदार भाऊसाहेबांचं दुकान आहे बघा, जनरल स्टोअर. हे बघा आता बँकेत आले बघा, PDC बँकेत. तर आमच्या मंडळीचं लाडक्या बहिणीचं पैसे जमा झालेत का नाही ते पाहण्यासाठी आलं बघा. बघा आता लाडक्या बहिणीचं पैसे काढायचे बघा आमची मंडळी. हां ते बँकेत आले बघा, त्या झाले पैसे. हां पैसे मोजून घेतले का? खवा आता कुठं मिळायचा खवा? आता बँकेतलं काम झालं बघा आणि आता खवा घ्यायचा आहे. कुठं मिळतो खवा काय? हा गाडी. हे बघा आता आम्ही आता नावऱ्यावर आलो बघा. आता इथं नाश्ता नावऱ्यात करायचा होता, पण आता हे म्हणले नाही बा आपल्या गावाच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा. तर म्हणलं बरं चला गावाच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा. तर आलो बघा आता इथं नाश्ता करायला. इथं चला म्हणलं मानेच्या हॉटेलमध्ये वडा खायला. बरं आता मी हा व्हिडिओ इथंच संपवतो बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज जरा आलो.